मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड कमेंट्स करा. तर बघा दुपारचे 1:30 वाजला होता आणि सर्व काही तयारी झाली होती संक्रांतीची. मेहंदी छान काढली होती, स्वयंपाक वगैरे केला, सगळं झालं, पण ब्लाऊज काही रेडी नव्हता. मग दुपारी 1:30 वाजता म्हटलं बघूया, झाला रेडी तर घालूया. खरं तर साडी आणून 1-1.5 महिना होऊन गेले, पण ब्लाऊज काय रेडी नसल्यामुळं मग ते काही घालणं वगैरे झालं नाही आणि खरं म्हणजे शिवणच झालं नाही. आणि हे मध्येच चाललेले, मम्मा मला लिपस्टिक लाव, आरुषचं मध्येच काहीतरी, म्हणजे लेकरांचं चालूच असतं की हे पाहिजे ते पाहिजे. ते करता करता म्हणलं झाला रेडी तर आपल्याला घालायला पण होईल नवीन साडी. मग घेतला रेडी करायला आणि हिला लिपस्टिक लावायची होती, ती पण लावून दिली. तिला तर खरंच खूपच नटायला आवडतं. आणि मग असा काहीसा ब्लाऊज शिवायला घेतला, पण ब्लाऊजमध्ये असं ठरवलं होतं की कॉम्प्रोमाइज कुठलंच करायचं नाही, म्हणजे उलटं पालटं करून शॉर्टकट मारायचे नाही. तर म्हणजे काहीही शॉर्टकट न मारता जसं म्हणजे कस्टमरचा वगैरे शिवते त्याच पद्धतीनं मला माझा पण ब्लाऊज शिवायचा होता. थोडंसं गळ्याला डिझाईन पण करायचं होतं, तर असं काहीसं मी डिझाईन केलं. आणि शेवटी फॉल पण बसवायचा बाकी होता, पिको केला. फक्त फॉलमध्ये शॉर्टकट मारला, कारण वरच्या साईडनी पण टिप मारली. म्हटलं नंतर हातशिलाई करू, आणि हुक वगैरे लावून हातशिलाई करून अशी काहीशी मी तयार झाले होते. आणि मग म्हटलं म्हणजे कधीतरी ना आपल्याला पण फायदा व्हायला पाहिजे, की आपल्यात जी कला आहे तर त्याचा स्वतःला पण कधीतरी फायदा झाला पाहिजे आणि स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. म्हणून मग म्हटलं घेऊया, आणि ते खरंच झालं पण, आणि खरंच छान वाटलं. पहिल्यांदा असं झालं की कुठली तरी म्हणजे स्वतःचा फायदा तर स्वतःला झालाच, आणि म्हणजे एवढा पटकन ब्लाऊज शिवला पण आणि घातला पण. नाहीतर नेहमी कसं होतं, शिवून ठेवायचे, मग तो जेव्हा वेळ येईल साडी घालायची त्यावेळेस घालायचं. आणि मग असं काहीच आनंदीसोबत छोटासा व्हिडिओ केला. आणि मग वसून वगैरे आले आणि तिळगुळ वगैरे खाल्लं आणि छान वाटलं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.